मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर गेल्या वर्षी नौदल दिनानिमित्त डिसेंबर महिन्यात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। या पुतळ्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। मात्र अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा पुतळा सोमवारी कोसळला। या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलेत। पुतळा कोसळल्यानं या कामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित करत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी शिवछत्रपतींच्या अपमानाविरोधात सरकारविरोधात हल्लाबोल केलाय। यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी या पुतळा उभारणीत कोल्हापूर कनेक्शन असल्याचा आरोप करत छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ बघितला असा आरोप केला। सिंधुदुर्गमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराचं उगमस्थान हे कोल्हापुरातून असावं असं मला जाणवतं। अगदी खात्रीशीर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्तिपूर्वक मी सांगतो, माझ्या बोलण्यावर जनतेनं विश्वास ठेवावा। कोल्हापूर शहरामध्ये अर्ध शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी पेठेमध्ये त्याचं सुशोभीकरण 33 ते 40 लाख ते 45 लाख निधीमध्ये मी करून दाखवलं। आपण जर कोल्हापूरवासियांनी जर एक फेरी मारून पाहिली आणि आता माझ्या मागे जो पुतळा दिसतो हा कोल्हापूर शहरातला ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। याच्या भोवतीनं जर तुम्ही शूटिंग केलं किंवा कोल्हापूरवासियांनी शहानिशा करून बघितली तर त्यामध्ये तुम्हाला तफावत दिसेल। 2 ते 2.25 कोटी रुपये ह्या सुशोभीकरणाला खर्च केलेले आहेत आणि अर्ध शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 40 लाख निधीमध्ये अतिशय याच्यापेक्षाही दिमाखात आणि देखणं सुशोभीकरण झालेलं। सांगण्याचं तात्पर्य इतकंच, जे कोण सत्ताधारी आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निधीमध्ये देखील स्वतःच्या घरचा आणि स्वतःचा विकास करणं सोडलेलं नाही, हे यातून दिसून येतं। या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह विशाल देवकुळे, मंजित माने, राजू यादव, विनोद खोत, विराज ओतारी, शंकर खोत, गोविंद वाघमारे, दिनेश साळुंखे, प्रज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, दीपाली शिंदे, स्वरूपा खुरंदळे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनंही छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली। महायुतीचे काळे कारनामे अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्ते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते। राज्य सरकारच्या काळ्या कारनाम्यांची माहिती असलेल्या पत्रकांचं यावेळी वाटप करण्यात आलं। या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पवार, महेश जाधव, गणेश जाधव, सुनील देसाई, महादेव पाटील, अरुणा पाटील, मुसाभाई कुलकर्णी, सरोजनी जाधव, गणेश नलवडे, राजू मालेकर, फिरोज सरगूर, सायली महाडिक, रियाज कागदी, अविनाश माने, दिनकर धोंगडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।